नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.